नमस्कार, मी कोमल. होळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना माझ्या पूर्ण फॅमिलीकडून. चला तर मग आपण सिरियलच्या रिव्ह्यूला चालू करूया. सावळ्याची जणू सावळी आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की चंद्रकांतवरती जगन्नाथ खूप हात उचलतो, तो त्याच्या कानाखाली मारतो. चंद्रकांतचा एकही न शब्द ऐकता तो सरळ येतो, म्हणतो की चंद्रकांत, मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि मला एकच सत्य जाणून घ्यायचं आहे की सानिका शेवटच्या क्षणाला जिवंत होती. ते सत्य तुझ्यापाशीच माहिती आहे, कारण की सानिकाने जाता जाता तुझ्यापाशी काहीतरी सांगितलं आहे. असं काही बोलत असताना परत चंद्रका एक हो फक्त म्हणतो. त्याच्यावरती जगन्नाथ म्हणतो की अरे, पण मला ते सत्य आत्तापर्यंत तुझ्याकडून काही कळायला भेटलं नाही आणि तूही काही सांगितलं नाही आहेस. आणि चंद्रकांतला असं काही बोलता क्षणी जगन्नाथ पटकन सानिकीनं कानाखाली मारतो आणि तिथून निघून जातो. हे सगळा काही प्रकार पाहता क्षणी तिलोत्मा एकदम भडकते, रागवते. सारं म्हणतो, सावळी हे काय चाललंय काय? जगन्नाथजीने हे सगळं काही केलंय ना, खूप चुकीचं केलं आहे. आम्हाला कोणालाही आवडलेलं नाही आहे आणि जे केलंय ते असं काही म्हणता क्षणी सावळी म्हणते, सारंग, तुम्हाला माहिती आहे का, जे काही सत्य आहे ना ते अर्ध सत्य त्यांना जगन्नाथजी माहीत पडलं आहे. अर्ध सत्य हे खोटं आहे, कुणीतरी हा प्लॅन आखला आहे. असं काही म्हणता क्षणी परत सावळी सारंगची ह्याच्यावरती चर्चा होते. भैरवी जाते तिलोत्मापाशी. काय मग तिलोत्मा, कळालं का आज नवीन घरामध्ये वादळ आलं होतं, तेही बिचाऱ्या चंद्रकांतवरती. तोपर्यंत तिलोत्मा तिच्याकडे आश्चर्याने पाहते आणि म्हणते, आज जे काही माझ्या घरामध्ये झालं आहे ना, फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालं आहे, दुसरं काहीच नाही. हे सगळं भैरवी तूच केलं आहेस ना? भैरवी म्हणते, हो ग तिलोत्मा, किती स्मार्ट आहेस ग. असं काही म्हणता क्षणी तिलोत्मा तिच्याकडे पाहतच राहते. खूप मोठी चूक केली आहे मी तुझ्यावरती विश्वास ठेवून भैरवी हसते, म्हणते, अगं, तुझ्या ना त्या सावळीला सुनेला जराशी लगाम घाल, कारण की त्या साखरे डॉक्टरांचा नंबर जगन्नाथला तिनेच दिला आहे. तुला तू म्हणते, नाही ग, छे, काय बोलतेस काय तू, हे सगळं काही खोटं आहे. भैरवी म्हणते, खोटं नाही, खरं आहे. मी सांगते ते बरोबर आहे, कारण साखरे डॉक्टरांना मी जसं सांगितलं होतं तसं त्यांनी सेम जगन्नाथला सांगितलं आहे. सेम जगन्नाथनी हिते येऊन तुझ्या नवऱ्याबरोबर 4 मुलांच्या समोर सानिकीनं कानाखाली देऊन गेला. कसं वाटलं असेल ते बिचाऱ्याला, जरा विचार कर अगं, विचार कर. तिलोत्मा म्हणते, हे फार चुकीचं केलं आहे भैरवी तू, आणि मी सावळीला नक्कीच विचारीन. तोपर्यंत सावळी जाते जगन्नाथपाशी. जगन्नाथ म्हणतो, सावळी, तू जर तुझ्या सासऱ्याची बाजू घेण्यासाठी हिता आली असेल तर हिथून तू परत पावली जाऊ शकतीस. मला तुझं एकही शब्द ऐकायचं नाही, ऐकून पण घ्यायचं नाही, जे काही माझ्या मुलीबद्दल आहे. सावळी म्हणते, जगन्नाथजी, माझं थोडंसं ऐकून घेता का तुम्ही? बोल, काय म्हणतेस तू? साखरे डॉक्टरांपाशी तुम्ही गेला, तुम्हाला काय कळालं तिथे जाऊन? एवढंच की सानिकाला काहीतरी तुमच्याशी बोलायचं होतं, एवढंच, बरोबर ना? तोपर्यंत जगन्नाथ म्हणतो, हो बरोबर आहे, एवढंच बोलायचं होतं. पण अहो, एवढं लक्षात ठेवा, पण चंद्रकांतजी तिथे गेले, पण जायच्या आधीच त्यांना डॉक्टरांनी सांगितलं की सानिका आत्ता सध्या हयात नाही आहे. पण अहो, तुम्ही काय, हे तर त्यांचं ऐकूनच घेतलं नाही. न ऐकता त्यांच्या कानाखाली मारली आणि तिथून तुम्ही निघून आला. चंद्रकांत म्हणतो, काय सांगतेस काय ती? सावळी म्हणते, हो, हा सगळा प्लॅन दुसऱ्याच व्यक्तीने आखला आहे आणि तुम्हाला निम्म सत्य कळालंय, निम्म सत्य काही कळालं नाही आहे. असं काही बोलतासनी जगन्नाथ थोडासा घाबरतो. अरे, मी जे काही चंद्रकांत बरोबर केले फार चुकीचं केलं त्या बिचाऱ्यावरती. तो शांत किती माणूस आहे हे माहीत असूनसुद्धा मी त्याचं एकही शब्द ऐकून घेतला नाही. सावळी परत माघारी येते. तोपर्यंत सारंग आणि सावळी बोलत असताना चंद्रकांत तिलोत्मा तिथे येतात. तोपर्यंत तिलोत्मा म्हणते, साखरे डॉक्टरांचा नंबर तू जगन्नाथला कसा दिलास? तुझा मोबाईल कुठे? मोबाईल बघितल्यानंतर तिलोत्माला कळतं की तुझ्यापाशी साखरे डॉक्टरांचा नंबर कुठून आला, कसा आला आणि का दिलं. आज जे काही घडलं आहे ना महाभारत आपल्या घरामध्ये, फक्त आणि फक्त सारंग तुझ्या बायकोमुळे घडलं आहे. तिने एवढी हिंमत केली, जगन्नाथला नंबर दिला, साखरे डॉक्टरांकडे गेला आणि हे सगळं काही आपल्या बाबांबरोबर झालं आहे, म्हणजे चंद्रकांत बरोबर. हे सगळं पाहता क्षणी चंद्रकांत म्हणतो, अगं तिलोत्मा, तिचं थोडंसं ऐकून तर घे.
पण तिलोत्माला सानिकाचं सत्य सगळं काही माहीत असतं, त्यामुळे तिलोत्मा कोणासमोरही काहीही बोलत नाही, कारण तिचीही काहीतरी चूक असते त्याच्यामध्ये. आणि हे जर सत्य नील समोर आलं तर तिचं काही खरं नाही. हे फक्त आणि फक्त सत्य भैरवीच्या समोर असतं. तो पण राजकुमार आणि अमृता म्हणतात की आता अमृताची डिलिव्हरीची डेट जवळ आली आहे. सगळा काही कामाचा भार सावळीवरती पडत आहे, त्यामुळे आपण घरात कोणाला तरी कामासाठी बोलवून घेऊया. बघूयात आपण सावळी कोणाला घेऊन येते आणि सानिकाचं सत्य हे सर्वांसमोर कसं येणार. नक्कीच सावळी जगन्नाथ समोर सानिकाचं सत्य आणणार आणि भैरवीचा खरा चेहरा सर्वांसमोर आणता क्षणी पहा किती मोठा धमाका होतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.